जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, आज श्री रेणुका देवी यात्रेचे काही क्षण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देणार आहे. ही जी यात्रा आहे ती देवराष्ट्रीमध्ये पार पडलेली आहे. देवी आईचा कीच असतो तिथे. तर सर्व तुम्हाला मी सांगेनच. हा आजचा जो आहे हा पार्ट 2 आहे. याच्याविषयीची जी सविस्तर माहिती आहे, मंदिराविषयी किंवा इथला जो काही वारसा आहे किंवा इथल्या ग्रामस्थांचं आणि यात्रा कमिटीचं काय म्हणणं आहे, ते सर्व मी आपल्या दिनेश वृषाली कराड या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो एकदा पहा आणि त्याची जी लिंक आहे ती आपल्या या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला मी दिलेली आहे, मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पहिला पहा. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आहे पार्ट 2. याच्या अगोदर पार्ट 1 अपलोड झालेला आहे. तो म्हणजे देवीचा कीच झाल्यानंतर जे काही सूतक असतं आणि ते सूतक संपल्यानंतरची जी काही पूजा असते, जो विधी असतो, तो जो आहे तो पार्ट 1 आहे. तोही पाहून घ्या. तर आता ही जी पालखी आहे देवीची म्हणजे श्री रेणुका देवीची, यल्लमा देवीची जी ही यात्रा आहे, ती पालखी अशी ज्यांच्या घरी देवी आहे म्हणजे बसवलेली आहे, तिथे प्रत्येकाच्या घरी पालखी जात असते. तिथे प्रत्येकाच्या घरी 5-5 मिनिटं ते थांबवून तिथलं सर्व लोकं जे आहेत ते ओटी वगैरे भरत असतात. आता हे जे आहे ना, हे तिथे सुतारवाडा म्हणून आहे. तिथले हे क्षण आहेत. जोगती वगैरे आहेत, जोगती गाणी म्हणतायत, त्यांचे जे काही कला आहेत ते दाखवतायत. आता तिथं ना एक 4-5 दिवस कार्यक्रम असतो. म्हणजे जोगती त्यांची कला सादर करत असतात. त्याच्यानंतर बरेच असे काही त्यांचे म्हणजे महाप्रसाद असतो, 2 वेळा असतो. देवीचा कीच असतो, त्याच्या आदल्या दिवशी असतो आणि त्याच्यानंतर ते सुतक संपल्यानंतर ते एक जेवण असतं. असं त्यांचे 2 जेवण असतात. आता हा मंदिर परिसर आहे. मंदिर परिसर जर तुम्ही पाहाल ना, तर तुम्हाला इथं कमालीची शांतता आणि इतकं सुख आणि समाधान मिळतं ना, इथं तुम्ही आलात की तुम्हाला इथून जावंसं तर अजिबात वाटत नाही. इतका छान परिसर आहे. हे जे आहे हे मातंगीचं पुढं मंदिर आहे. तुम्हाला माहीतच आहे की जिथं यल्लमादेवी असते, जिथं श्री रेणुका असते, तर समोर मातंगीचं मंदिर असतं. तर इथं ना भाविक म्हणजे आसपासची जी गावं आहेत, देवराष्ट्राच्या आसपासची गावं आहेत ना, तिथली लोकं येत असतात. आता हा कीच जो असतो हा संध्याकाळी असतो. त्याचे जे काही पूजाविधी वगैरे असतात ते आदल्या दिवशीपासून सुरू असतात आणि जे म्हणजे बाहेरच्या गावात लोकं आहेत त्यांच्या पण घरी ही देवी आई म्हणजे त्यांनी स्थापन केली आहे. तर तिथंसुद्धा ती पालखी जात असते आणि त्या पालखीला यायला खूप वेळ होतो. पहिलं म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा तर अगदी 5-5:30 वाजता ते होत होतं. आता जवळ-जवळ 8 वाजतात त्यांना. तर हा जो आहे ना, हा मंदिर परिसर पाहतायच. पुढे अगदी रस्ता म्हणजे एकदम छान आहे. हायवे टाईप असा तो रस्ता आहे आणि परिसर पाहाल तर हा अर्धा परिसर आहे. असाच पलीकडे पण आहे. पाण्याची सोय आहे आणि सावली, शांतता आणि खरंच कमालीचं म्हणजे तिथं सुख मिळतंय. आणि आता ह्यांचे जे काही रीतिरिवाज आहेत, ते त्यांचे सुरू आहेत. आता इथं पालखी आलेली नाहीये, तर तेही तुम्हाला पुढे दिसेल. पालखी येताना त्याच्यानंतर जे काही त्यांचं देवीच्या किचामध्ये जे पुजारी आणि पुजारींसोबत जी काही मानाची लोकं असतात ते त्याच्यातून चालत जातात. तेही तुम्हाला कळेल पुढे. तर मंदिराच्या बरोबर असं समोर बघा म्हणजे हे मंदिर आहे आणि तर रस्त्याच्या पलीकडे तो कीच असतो आणि त्याच्या बाजूने पण अगदी स्वच्छ आहे जागा. तिथे त्यांनी भाविकांना म्हणजे त्या जो कीच असतो त्याच्या बाजूने बसण्यासाठी भाविकांना जागाही असते, खूप असते आणि खूप गर्दी होते बरं का. आत्ता तुम्हाला गर्दी दिसत नाही आहे, नंतर एवढी गर्दी होते की बापरे! तर मी तुम्हाला ते दाखवते. आता ही 2 मुलं आहेत, त्यांनी पण तिथं खूप मदत केली होती. तर हे आता आपण निघालोय तिथं, जिथं तो देवीचा कीच असतो. हां, तर हे असं ते मांडलं जातं. आता त्याचा व्हिडिओ मी केला नाही, कारण मला थोडंसं उशीर झाला यायला. तर हा अग्नी ते मला वाटते संध्याकाळी 7:30 वाजता वगैरे 7 वाजता वगैरे ते सुरू करतात.
आणि भाविकांचं कसं असतं की म्हणजे ज्यांना जसं जमेल तसं येऊन देवी यायची ओटी भरत असतात. आणि इथं यायला रेस्ट्रिक्शन्स असं नाही की पुरुषांनी यायचं फक्त महिलांनी यायचं नाही वगैरे असं काही नाही. सर्वांना इथं प्रवेश आहे. फक्त इथं स्वच्छतेचं मात्र खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत की आपण शुद्ध आणि स्वच्छ होऊनच इथं जायचं. अगदी अगदी सुंदर सुंदर छान छान कपडे घालून या असं नाही, पण स्वच्छ अंघोळ करून वगैरे त्याच्यानंतर सात्विक असं तिथं जायचं. बाकी पुरुष महिला लहान मुलं सर्वांना तिथं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश आहे. आता इथं किचामध्ये अग्निप्रज्वलन करायचं सुरू आहे यांचं. खूप अंधार पडला आहे आणि ते लिंब नेसणे वगैरे असतं ते त्यांचं आदल्या दिवशी त्यांचं झालेलं आहे ते सर्व. हे पहा किती अंधार पडला आहे आणि आत्ता पालखी आली आणि गर्दी पण व्हायला लागली. माणसांनी म्हणजे महिला वगैरे जे आहेत आणि पुरुष आहेत त्यांनी ते किचाच्या बाजूने बसलेले आहेत. हे पालखी आत्ता आली आहे. आता ह्या पालखी आल्यानंतर यांचं ते काय म्हणतात त्याला प्रदक्षिणा पूर्ण होते. त्याच्यानंतर जे पुजारी आहेत, जे मानाचे पुजारी आहेत त्यांचं ते स्नान वगैरे आणि जे काही रीतिरिवाज आहेत त्यांचे ते होतात. त्याच्यानंतर ते त्या किचामध्ये चालत जातात. आता हा मानाचा घोडा आहे. तर आता गर्दी व्हायला खूप सुरुवात झाली आहे बघा. आणि तिकडे पलीकडे तुम्हाला आता मी दाखवेनच की लोक कशी बसलेली असतात वगैरे. जोगती वगैरे असतात ते बाहेरच्या गावातून आलेले असतात. ते गाणी म्हणतात, त्यांची कला सादर करतात. त्याच्यानंतर त्यांचा एक वेगळाच मान असतो बरं का या यात्रेमध्ये. आता ही पालखी आलेली आहे. गावातील आणि बाहेरच्या गावातील लोक म्हणजे असतात, सर्वच असतात. आता हे एक प्रदक्षिणा पूर्ण करून तिथे समोर ते पालखी विराजमान होते बाहेर मंदिराच्या. त्याच्यानंतर त्यांचं जे काही आहेत पूजाविधी वगैरे ते होतात. म्हणजे जे काही पुजारी आहेत त्यांच्यासोबत मानाचे जे असतात लोक जे किचामधून जातात त्या सर्वांनाही तो वसा वगैरे दिला जातो. तर हे आहेत ते मानाचे पुजारी ज्यांच्याकडे हा वारसा हक्क आलेला आहे. खूप पूर्वीपासून ही परंपरा सुरू आहे. त्यांचे पंजोबा वगैरे त्यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे. आणि हे जे बसलेले आहेत ना, हे सुद्धा त्या किचामधून चालत जातात. मानाचे हे जे काही मानकरी आहेत त्यांना असा भंडारा लावला जातो आणि त्याच्यानंतर तो वसा दिला जातो. आता आरतीला सुरुवात होईल. आता आरती झाल्यानंतर ती पालखी इथे येते आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूने त्यांचे 5 प्रदक्षिणा होतात. त्याच्यानंतर तिथे एक आरती होते आणि त्यानंतर ते त्या किचामधून चालत जातात. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तिथं त्यांचे परत जे काही रीतिरिवाज असतात ते करतात. आणि त्याच्यानंतर ते त्यांना जे सुतक सुरू होतं 3 दिवसाचं, त्याच्यानंतर देवी आईचं तोंड वगैरे झाकलं जातं. सर्व गोष्टी ते जसं सुतक पाळतात तसं ते केल्या जातात. आणि त्याच्यानंतरचा जो काही त्यांचा रीतिरिवाज आहे सुतक संपल्यानंतर, तो व्हिडिओ आपण पार्ट 1मध्ये दाखवलेला आहे. सर्व कसा अभिषेक घातला जातो, काय काय केलं जातं सर्व दाखवलं आहे. त्याच्यामुळे तोही भाग पहा, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहितीही मिळेल.
आहे.